देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातल्या काही वजनदार राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय। यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे। व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यामुळे सामान्यांच्या सुरक्षेसाठी 200 पोलीस उपलब्ध होणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। याविषयी अतिशय महत्त्वाची बातमी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सुरक्षेत कपात करण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातल्या काही वजनदार राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि महत्त्वाचं म्हणजे यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांचा देखील समावेश आहे। व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यामुळे सामान्यांच्या सुरक्षेसाठी 200 पोलीस उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्याबरोबर आहे। दीपक, आपण बघतो आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आलेली आहे, अर्थातच त्यामुळे त्यांना 200 जे आहेत पोलीस उपलब्ध होणार आहेत, मात्र तुर्तास तरी कोणाकोणाची ही कपात करण्यात आली आहे, काही कळू शकलंय? मृदुला, प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तरत्या वर्षी हा एक धाडसी निर्णय घेतलाय असं म्हणावं लागेल, कारण यापूर्वीच खरं तर काही नेत्यांची सुरक्षेत कपात करण्याची शिफारस जी आहे ती उच्चस्तरीय समितीने केली होती। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असलेली गृह विभागातील आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी या समितीमध्ये असतात आणि प्रत्येक नेत्याच्या सुरक्षेचा वेळोवेळी आढावा घेऊन त्या नेत्याला किती सुरक्षेची गरज आहे याची शिफारस ही समिती सरकारकडे करत असते आणि त्यानुसार सरकार त्या नेत्याची सुरक्षा वाढवत असते किंवा कमी करत असते। आता ज्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली त्याच्यामध्ये प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, माजी गृहमंत्री आर पाटील आहेत, छगन भुजबळ आहेत, ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत, नारायण राणे आहेत आणि काही नेत्यांची सुरक्षा पूर्वीच कमी करण्याची शिफारस उच्चस्तरीय समितीने केली होती, परंतु सरकारने शिफारस मान्य केली नव्हती। मात्र नव्या सरकारने ही शिफारस मान्य करत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची सुरक्षा जी आहे तो सुरक्षा मध्ये कपात केलेली आणि प्रामुख्याने यांना काही नेत्यांना झेड आणि झेड प्लस सुरक्षा होती, ती सुरक्षा आता वाय किंवा एक्स दर्जावर येणार आहे। त्यामुळे त्यांच्या दिमतीला जे सुरक्षा अधिकारी किंवा कर्मचारी असतात त्यांची संख्या सुद्धा कमी होणार आहे आणि हे पोलीस बळ आहे ते इतरत्र सरकारला वापरता येणार आहे। धन्यवाद दीपक, ही माहिती दिल्याबद्दल। दीपक भातुसे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, आर पाटील यांची देखील सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे। छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, मागच्या मंत्रिमंडळातले आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे हे दिग्गज नेते आहेत आणि अर्थातच ही कपात कमी केल्यामुळे 200 पोलीस उपलब्ध होणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।